दिसायला जरी अतिशय साधं असलं तरी हे फूल म्हणजे निसर्गाची एक अद्भुत कलाकृती आहे। हे आहे गोकर्णाचं फूल। शास्त्रीय भाषेमध्ये क्लिटोरिया टर्नॅटिया, याला बटरफ्लाय पी सुद्धा म्हणतात किंवा अपराजिता असे देखील म्हणतात। शेंगवर्गीय वनस्पतींच्या कुटुंबातील ही वेल भारतासह संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते। कुंपणावर, बागांमध्ये आणि मंदिराच्या परिसरात ती आपल्याला सहजपणे आढळते। या फुलाला जो नैसर्गिक गडद निळा रंग मिळाला आहे तो टर्नॅटिन नावाच्या एका रसायनामुळे मिळाला आहे, जे एक प्रकारचे अँथोसायनिन रंगद्रव्य आहे। गोकर्णाच्या फुलांपासून हर्बल टी, नैसर्गिक रंग आणि विविध प्रकारचे ज्यूस देखील बनवले जातात। मनुष्याप्रमाणेच फुलपाखरे व इतर कीटकांसाठी सुद्धा ही वनस्पती फार महत्त्वाची आहे, कारण परागीभवनामध्ये ही वनस्पती अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते। गोकर्ण ही एक शेंगवर्गीय वनस्पती असल्यामुळे तिच्या मुळांमध्ये राहणारे सूक्ष्मजीव हवेतला नत्र मातीमध्ये साठवतात। ही नैसर्गिक प्रक्रिया मातेची सुपीकता वाढवते। आयुर्वेदामध्ये गोकर्णाला अपराजिता असे म्हणतात। पारंपरिक औषधशास्त्रामध्ये स्मरणशक्ती, मानसिक आरोग्य इत्यादींवरती ही वनस्पती अतिशय गुणकारी मानली गेली आहे।